पाहिलं तर बॅटिंगसाठी मैदानात दाखल होतोय. तुषार रणदिवे ही आघाडीची जोडी आपण पाहतोय. तर पहिल्या क्रमांकाचे षटक करण्यासाठी गोलंदाज इथे आपण पाहिलं तर राहुल सातव तो मात्र सज्ज होताना पाहायला मिळतोय. राहुल टू राहुल, राहुल सातव टू राहुल लोहार, अर्थात शेरू लोहार. दोन राहुल आता एकमेकांच्या समोर आहे. गुलाबी थंडीची प्रचंड मोठी चाहूल आहे, परंतु कोण जिंकेल ही मॅच आणि कोण खेळेल मातोश्री 11 एंगर स्पोर्ट्स क्लब बारामतीच्या विरोधात मेगा फायनल. लेट्स प्ले. पहिला चेंडू पॉइंटला मात्र स्क्वेअर कट केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवला गेलाय. तोपर्यंत एक डॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर इथे मैदान ती पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात होताना पाहायला मिळते. यूट्यूबवरती देखील आपण पाहिलं तर tenniscricket.in माध्यमातून ऑनलाईन प्रेक्षकांची वाढती संख्या ती देखील आपल्याला पाहायला मिळते. सेमीफायनलची लढत आहे. सेमीफायनलचा थरार मैदान ते आपण पाहतोय. राहुल सातव यावेळीचा चेंडू होता राहुल रॉयरच्या बॅटमधून खेळलाय. गुडगा टेक, तमाशा देख. चेंडू मात्र जाईल सीमा पार. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलाय. राहुल लोहार अर्थात शेरूच्या बॅटमधून येतोय षटकार. 6 धावा. पहिला डॉट बॉल आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एक षटकार येतोय. दोन चेंडूवरती आपण पाहिलं तर इथे बनवलं जात आहेत 6 धावा. त्या मात्र धावपल कोत्या आहेत. पहिल्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर सुरू झाले. श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली संघ बॅटिंग करतोय. DK पॅन्थर वाघोली संघ क्षेत्ररक्षण करतोय. 3 टीम आपल्या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र फेरीत दाखल झालेल्या आहेत. परंतु आजच्या सुपर 6च्या प्रत्येक लढती या अतिशय रंगतदार रोमहर्षक त्या आपण सगळ्यांनी पाहिलेल्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा राहुल सातव. यावेळीचा चेंडू होता पॉइंटच्या टोक्यावरतून चेंडू खेळलाय. जबरदस्त तडाखा राहुल लोहारच्या बॅटमधून आलाय. चौकार. 4 धावा. थँक्यू. 3 चेंडू आणि 10 धावा देखील आपण पाहिले तर बनवल्यात. पहिला डॉट बॉल, त्यानंतर एक षटकार, त्यानंतर एक चौकार. चांगली सुरुवात बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं आपण पाहतोय. षटकारापाठोपाठ चौकार आलाय. 3 चेंडू खेळलाय शेरू. बनवल्यात 10 धावा. यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळलाय. मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवला जाईल तोपर्यंत एक सिंगल मैदान तिथे एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय आणि इथे आपण पाहिलं तर धावपल कोती बनवलं गेलात. 11 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. पहिल्या क्रमांकाचं पहिलं षटक आपण पाहिलं तर गोलंदाज इथे आपल्याला हाताळताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकात गोलंदाज देखील आपण पाहतोय. राहुल सातव इथे मैदानावरती आहे. अकुट टप्प्याचा चेंडू होता. बॅटच्या आतील काढा चेंडू मात्र केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल आणि धावपल कोत्या आपण पाहिलं तर बनवल्या गेल्यात. 12 धावा त्या मात्र धावपल कोत्या आहेत. पहिल्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 12 रन 12 धावा. क्षेत्ररक्षणाची सजावट आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. P1चं षटक आणि शेवटचा चेंडू. यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर तिथे मात्र फेकी सुरेख आहे. बॅकअप केला जाईल तोपर्यंत एक धाव येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक क्रमांक संपेल. पहिल्या क्रमांकाचं 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली संघ प्रथमतः बॅटिंग करताना बनवते बिनबाद 13 धावा. एकही विकेट आपण पाहिले तर गमावली गेली नाही. एकही फलंदाज इथे आपण पाहिले तर आतापर्यंत बाद झाला नाही. आणि एक चांगली सुरुवात, शांत आणि सावध सुरुवात, एक संयमी क्रिकेट आघाडीच्या बॅटरकडनं आपण पाहतोय. शेरू लोहारच्या सोबतीला तुषार रणदिवेला आपण पाहतोय. पहिल्या विकेटसाठी भागीदार यांनी पार्टनरशिप. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 13 धावा. दुसरं षटक आपण पाहिलं तर सुरू होतं आणि गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहिलं तर एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची प्रचंड मोठी ख्याती आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वाकोलीचा तेजपुंज तारा
आणि रफ्तार राजा नदी मानसरी षटक क्रमांक 2 करण्यासाठी तो मात्र सज्ज होतोय. मुख्य कॅमेरामॅन एंडकडनं पहिला चेंडू आणि तो देखील आपण पाहिले तर केलाय ऑन साइड मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात आहे, फेकी सुरेख आहे, बॅकअप केलं जाईल तोपर्यंत एक सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि पाहता पाहता 2 धावा तिथे मात्र पळून पूर्ण केल्यात. 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे जाते. धावपल कोती बनवलं जात आहेत. 15 धावा धावपल कोत आहेत. षटक क्रमांक 2 सुरू झालेला आहे. 6 षटकांचा आणि 6 ओव्हरचा सामना तो देखील आपण पाहतोय. DK पॅन्थर वाघोली विरुद्ध श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली. एका बाजूला संघमालक सचिन शेठ लालदास तापकीर यांच्या मालकीची टीम आहे, तर एका बाजूला दिलीप काळे DK यांच्या मालकीचा संघ आहे. यावेळीचा चेंडू होता तिथे आपण पाहिलं तर बॅटवरती परफेक्ट मिडल होताना पाहायला मिळत नाही, परंतु धावा येत आहेत. पंच देखील आपण पाहिलं तर तिथे कळवत आहेत एक धाव येईल. लेग बायच्या रूपानं एक अतिरिक्त अवांतर धाव येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय आणि धावपल कोती आपण पाहिले तर इथे आपल्याला आकडे ते मात्र बदलताना पाहायला मिळतात. धावपल कोती धावा 16. षटक क्रमांक 2 आपण पाहिले तर सुरू आहे. नदी मानसारी समोर बॅटर तुषार रणदिवेसाठी चेंडू आपण पाहिलं तर टाकला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप मिड विकेट काव कॉर्नरला चेंडू अडवलाय, तोपर्यंत एक सिंगल येईल. एक कॅल्क्युलेटिंग क्रिकेट या जोडीकडनं आपण सातत्यानं पाहिले. तुषार रणदिवे, शेरू लोहार पुणे जिल्ह्यातील हे दोनही खेळाडू अतिशय मातब्बर आहेत. विशेषतः तुषार रणदिवेंना आपण पाहिलं तर प्रोफेशनल व्यावसायिक गटात चांगलं क्रिकेट खेळले, तर शेरू लोहारनं सुरुवातीला अंडरआर्म हाफ पिच क्रिकेट खेळत फुल पिच क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा डंका पेटवलाय. यावेळीचा चेंडूचा पॅडल स्वीप केला. क्षेत्ररक्षक राहील दूरवरती. चेंडू प्रचंड वेगाने जाईल सीमा पार. AB ट्रॉफीचा येतोय खणखणीत चौकार. चार धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपल कोते आपण पाहिले तर बनवले गेलात 21 धावा त्या मात्र धावपल कोते आहेत. 21 रन. यावेळीचा चेंडू आणि तो देखील मात्र गॅप मध्ये खेळलाय. चेंडू मात्र जाईल सीमा पार. बॅक टू बॅक 2 इन रो, एका पाठोपाठ एक. दुसरा चौकार, 4 धावा. थँक्यू. AB ट्रॉफी आपण पाहतो इथे मैदान ती संपन्न होते. टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन पुणे जिल्हा मान्यता प्राप्त आणि त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रथम क्रमांकाला आपण पाहिलं तर 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे. लाख मोलाची ही स्पर्धा आपण पाहिलं तर इथे संपन्न होते आणि प्रथम क्रमांकाचं बक्षीस आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष भरतदादा टिंगरे यांच्या वतीनं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे. द्वितीय क्रमांकाला 51,000 रुपये. टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आदरणीय आशिष दादा मारणे दादांच्या वतीनं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे. धावपल कोती धावा 25 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आहेत. 25 रन 25 धावा धावपल कोती आहेत. तर शेरू लोहार वैयक्तिक 22 धावसंख्येवरती नॉट आउट इथे आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. 22 रन नाबाद 22 धावा शेरू लोहारनं आपण पाहिलं तर बनवलेलं आहेत. तृतीय क्रमांकाला आपण पाहिले तर 15,000 रुपयांचं पारितोषिक आहेत. शिरूर तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष, क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आदरणीय यशवंत भाऊ पाचंगे भाऊंच्या वतीनं तृतीय क्रमांकाला 15,000 रुपयांचं पारितोषिक आहे. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. दुसऱ्या क्रमांकाचं गोलंदाजी देखील आपण पाहतो मैदानावरती नदी मानसरी करतोय आणि बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 चौकार इथे मैदानावरती खेळलेले आहेत. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र केलाय कव्हर पॉइंटच्या टोक्यावरतून. जबरदस्त तडाखा AB ट्रॉफीचा येतोय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. थँक्यू डीचे. जबरदस्त आक्रमण आपण पाहतोय. प्रचंड मोठा हल्ला मैदान टिकेलाय. शेवटच्या 3 चेंडूवरती आल्या 14 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपल कोती धावा श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली. 31 धावा
त्या मात्र धावफलक होते आहेत. 31 रन 31 धावा त्या मात्र धावफलक होती बनवल्या गेल्यात. पहिली 2 षटकं इथे आपण पाहिले तर संपली गेली. पहिल्या षटकात आपण पाहिले तर धावा आल्या होत्या 31 धावा धावफलक होत आहेत. पहिली 2 षटकं संपलेली आहेत. तर षटक क्रमांक 3 करण्यासाठी राहुल सातव पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात आपण पाहिले तर राहुल सातवनं खर्च केला 13 धावा. दुसऱ्या षटकात नदी मानसरनं खर्च केला 18 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक होती बनवल्या गेल्यात बिनबाद विदाऊट लॉस 31 धावा. 15.50 ची सरासरी आपण पाहते. करंट 100 आपण पाहिलं तर खूप चांगल्या प्रकारे धावगती आतापर्यंत राखलेला आहे टीम श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली टीम कडनं. परंतु डीके पॅन्थर वाघोलीला कमबॅक करावं लागेल. एखादी विकेट एखादा ब्रेक थ्रू इथे आपल्या संघासाठी मिळून द्यावा लागेल. गोलंदाजा राहुल सातवला आपल्या टीमसाठी एक धाव पळून पुन्हा दुसरीचा प्रयत्न रनआउटची संधी. होकार नकार कॉल मिस कॉल अतिघाई संकटात नाही नजर हटी दुर्घटना घटी तुषार रणदिवेला परतावा लागेल. रनआउटच्या रूपानं धावबादच्या रूपानं पहिला धक्का श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली संघाला. थँक्यू. संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिले तर ट्रॉफींचे सौजन्य महाराष्ट्र पोलीस आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी अतुलभाऊ उर्फ पिंटूभाऊ मांगडे यांच्या वतीनं ट्रॉफींचे सौजन्य यूट्यूब लाईव्हचे सौजन्य धानोरी नगरीचे यशस्वी उद्योजक आदरणीय शांताराम बाबा खलसे यांच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्हचे सौजन्य लाभलेलं आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी सौजन्य महाराष्ट्र पोलीस प्रशांत गायकवाड साहेब यांच्या वतीनं सौजन्य लाभलेलं आहे. त्यांचा आम्ही मनापासून आभार आहोत. एस ब्लास्टरचे सर्वेसर्वा मुकेशभाई चौधरी यांच्या वतीनं बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर आणि सिरीजचं सौजन्य लाभलेलं आहे. तर या मैदान आणि ग्राउंडचं सौजन्य आदरणीय गणेश भाऊ काकडे आणि आदरणीय नितेश उर्फ बंटीदादा कवडे महाराष्ट्र पोलीस यांच्या वतीनं सौजन्य लाभलेलं आहे. समालोचकांचं सौजन्य आदरणीय सचिनदादा खांदवे. पंच सौजन्य आदरणीय विशाल उर्फ बंटी गायकवाड सर. पाणी सौजन्य ऋषी जोरी सर. बेस्ट फिल्डर सौजन्य प्रवीण भाऊ पाठक यांच्या वतीनं सौजन्य लाभले आणि इथे चेंडू मात्र केलाय सीमा रेषा पार. एबी ट्रॉफीचं येतोय डीप बॅकवर्ड पॉइंटला खणखणीत चौकार. थँक्यू. डॉल्फिन स्पोर्टचे सर्वेसर्वा विशाल कांबळे सर द लिचन क्रिकेटर यांच्या वतीनं सेमीफायनलच्या संघांसाठी टी शर्टचं सौजन्य लाभले. विशाल कांबळे सरांचा आम्ही मनपूर्वक मनापासून आभारी आहोत. धावफलक होती धावा 36 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आहेत. यावेळीचा चेंडूचा पुन्हा एकदा फटका तर केलाय. डीप कव्हरला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. वेगाने चेंडूवरती येतोय. चेंडू अडवतोय फेकी करेल तोपर्यंत धावा इथे आपण पाहिले तर पळून पूर्ण केल्या जात आहेत. शेरू लोहारला आपण पाहतोय 2 धावा बनवल्या गेल्यात. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल आणि धावफलक होते आपण पाहिले तर बनवल्या जात आहेत. 38 धावा त्या मात्र धावफलक होते आहेत. तिसरे षटक आपण पाहिले तर सुरू आहेत. राहुल सातवची गोलंदाजी आपण पाहतोय. वेगवान गोलंदाज. यावेळीचा चेंडू होता ओरपी चेंडू आपण पाहिले तर केला मिडॉपला अडवलं जाईल तोपर्यंत एक सिंगल येते. स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळते. रोहित खरातला आपण पाहतोय इथे आता बॅटिंगसाठी तो अमित तांबे तो इथे आपल्याला आता बॅटिंगसाठी मैदानी पाहायला मिळते. मागील मॅचचा हिरो ठरला होता रोहित खरात. त्याला देखील आपण सामनावीर किताबाने सन्मानित केलं कारण का जबरदस्त बॅटिंग करत श्रेयांक 11 चरोली भोसरी या टीमला पराभूत करत सुपर 6 मध्ये सामना जिंकत तो संघ मात्र बक्षीस पात्र फेरीतून दाखल झालाय आणि सेमीफायनलची मॅच खेळतोय. यावेळीचा चेंडू तर अमित तांबेसाठी एक डॉट बॉल येईल. एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर येतोय. षटक क्रमांक संपलं जाईल. एक चेंडू आपण पाहिलं तर तिथे बाकी आहे या षटकातील आणि शेवटचा एक चेंडू तो देखील आपण पाहिलं तर इथे मात्र टाकला जाईल. धावफलक होता आणि स्कोर कार्ड धावा 39 धावा धावफलक होत आहेत. 39 रन. यावेळीचा चेंडू होता अमित तांबेनं आपलं हेलिकॉप्टर लँड केले. चेंडू मात्र पाठवलाय थेट मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा रेषा पार. अमित तांबेच्या बॅटमधून आलाय खणखणीत षटकार.
चेंडू टाका मैदान होती. थँक्यू. 45 देखील आपण पाहिले तर धावपल कोतानी स्कोर कार्ड ते बनवले गेलात. AB ट्रॉफीची सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय. सेमीफायनलचा दगदगता थरार, सेमीफायनलचा रंगतदार रोमांचक सामना तो मात्र क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. फ्लड लाईट्समध्ये एक चांगलं क्रिकेट आपण पाहतोय. 3 संघ आपल्या स्पर्धेत बक्षीस पात्र झालेत. DK पॅन्थर वाघोली, श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली आणि मातोश्री 11 एंगर्स क्रिकेट क्लब बारामती या 3 संघांना इथे आपण बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होताना पाहतोय. एक संघ मेगा फायनलला पोहोचलेला आहे, मातोश्री 11 एंगर्स क्रिकेट क्लब बारामती. तर त्या संघाच्या विरोधात मेगा फायनल खेळणार कोण, त्यासाठी आपण पाहतोय सेमी फायनलची लढत ती मात्र मैदानात सुरू आहे. जो संघ या मॅच मध्ये विजेता ठरेल तो संघ खेळ मेगा फायनल आणि जो संघ पराभूत ठरेल तो संघ मात्र ठरेल या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी. रोख रक्कम 15,000 रुपये आणि एक AB ट्रॉफी देऊन त्या संघाला इथे मात्र सन्मानित केलं जाईल. विकास जाधव उभरत्या सितारांचा कोहिनूर, पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वाघोलीचा हा सुपरस्टार गोलंदाज म्हणून आपण या गोलंदाजाला सातत्यानं पाहतोय. टिंगरे सरकार चषक मध्ये आपण पाहिलं, AB ट्रॉफीच्या पहिल्या पर्वात आपण पाहिलं आणि AB ट्रॉफीच्या दुसऱ्या पर्वात वाघोलीच्या गोलंदाज फलंदाजांनी अतिशय कमालीचा खेळ तो मात्र सातत्यानं दाखवलाय. विशेषतः कुणाल कोलपला आपण पाहिलं, काय जबरदस्त बॅटिंग केली. तदनंतर विकास जाधवला आपण पाहतोय. यावेळीचा चेंडूचा फटका तर खेळलाय, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक तैनात, टेकन व्हेरी गुड कॅच, विकेट होईल पतन, परतावं लागेल बॅटर शिरुलार, फलंदाज बाद. थँक्यू. सिक्सर सुप्रीमोच्या चेंडूवरती स्पर्धा आपण गेली 5 दिवस आपण पाहतोय. अतिशय सुंदर आयोजनात आणि नियोजनात संपन्न होते. वैयक्तिक 35 धावसंख्येवरती बाद होतोय शिरुलार. शेरूची खेळी आवडला असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत नाही. कमालीचा खेळ त्यानं केलेला आहे आणि इथे आपण पाहिलं तर वैयक्तिक 35 धावा बनवत शिरुलार तो मात्र मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय. तर टीमची धावसंख्या धावपल कोते आपण पाहतो बनवल्या गेल्यात 45 धावा त्या मात्र धावपल कोते आहेत. विकास जाधव विकेट टेकर गोलंदाज आहे. विकेट त्यानं मिळवली. पहिल्या चेंडूवरती फलंदाज शिरुलारला त्यानं इथे मैदानात बाद केले. AB ट्रॉफी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन पुणे जिल्हा मान्यता प्राप्त त्यांच्याच अंतर्गत सुरू असणारा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम AB ट्रॉफीचं दुसरं पर्व आणि त्यातच सगळा काही आनंद सर्व तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. डे नाईट शेवटचा अंतिम दिवस. विकास यावेळीचा चेंडू होता तिथे आपण पाहिलं तर खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू दिशा बदलताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक अगदी ग्रासवरती आपण पाहिलं तर झेपावर चेंडू अडवतायत. तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय आणि धावपल कोती बनवलं जात आहेत. 46 रन 46 धावा त्या मात्र धावपल कोते आहेत. षटक क्रमांक 4 सुरू आहेत. राहुल सातोची 2 षटकं आपण पाहिली. नदय मानसरीचं एक षटक आपण पाहिलं. तर विकास जाधवचं षटक क्रमांक 4 आणि वैयक्तिक पहिलं तो इथे मैदानात करताना पाहायला मिळतोय. या संघात गोलंदाजांची कमी नाही. गोलंदाजांचे विकल्प पर्याय भरपूर आहे, परंतु चेंडू कोणाच्या हातामध्ये सोपवायचा आणि विश्वास कोणाच्या खांद्यावरती द्यायचा ते देखील आपण पाहतोय. यावेळीचा चेंडूचा टप्पा पडल्यानंतर वळण घेताना पाहायला मिळतोय. ऑफस्टम्पच्या अगदी बाहेरून आपण पाहिलं तर स्विंग होताना पाहायला मिळतोय आणि तिथे आपण पाहिलं तर विकेट किपरच्या हातात एक डॉट बॉल तो मात्र मैदानात पाहायला मिळतोय. आउटस्विंग चेंडू होताना सुरू पाहायला मिळतोय. ऑब्रेक गोलंदाजी आपण विकासकडनं सातत्यानं पाहिलेला आहे आणि तो पुन्हा एकदा इथे आपण पाहतोय. विकास जाधव यावेळीचा चेंडू होता काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न अमित तांबेचा इथे पुन्हा एकदा फसतोय आणि गोलंदाज विकास या षटकात इथे आपण पाहिलं तर यशस्वी ठरताना पाहायला मिळतोय. या षटकात कमबॅक पुनरागमन वापसी तो मात्र करताना पाहायला मिळतोय. धावपल कोणती धावा
46वा धावफलक होत आहेत. षटक क्रमांक 4 सुरू आहे. विकास जाधवची गोलंदाजी कमालीची आतापर्यंत मैदानात पाहायला मिळते. 46वा धावफलक होत आहेत. 4 चेंडू टाकलेत विकासनं, 1 विकेट मिळवली, 1 धाव खर्च केली आणि काय कमालीची गोलंदाजी इथे आपण विकास जाधवकडनं इथे मैदानात पाहतोय. 40+ चनक आणि 40+ पुणे क्रिकेट संस्था या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय राहुल भैया साठे यांच्या ठिकाणी शुभाग म्हणून आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. यावेळेचा चेंडू देखील आपण पाहिलं तर तिथे मात्र खेळला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवला जाईल तोपर्यंत एक सिंगल मैदान येताना पाहायला मिळते. 47वा धावफलक होत आहेत. 47 रन ऑन स्कोर कार्ड. राहुल भैया साठे आपण पाहिलं तर इथे आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. भैयांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. शेवटचा चेंडू आपण पाहतोय. या षटकातील पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता. एक डॉट बॉल येईल. अनुराग मोहिते इथे आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी मैदानात आलेत आणि त्याही फलंदाजाला आपण पाहिलं तर चेंडू विकासचा समजू शकत नाही. एक डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक संपेल. 4थ्या क्रमांकाचं 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक होती 47 धावा, 47 रन. शेवटची उर्वरित 2 षटकं देखील आपण पहिल्या इनिंग आणि पहिल्या डावातील मैदानात पाहणार आहोत. 47वा धावफलक होती बनवलं गेलात. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर 13 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 18 धावा आल्या, तिसऱ्या षटकात 14 धावा आल्या आणि चौथ्या षटकात विकासनं फक्त 2च धावा इथे मैदानात खर्च केल्यात आणि एक विकेट शेरू लोहारला त्यानं इथे मैदानात बाद केले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक होती 47वा. विकेट आपण पाहिलं तर आतापर्यंत 2 विकेट गमावल्यात. 2 फलंदाज बाद झालेत आणि 47 धावा त्या मात्र बनवल्या गेल्यात. पाचवं षटक देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला सुरू होताना पाहायला मिळेल. तत्पूर्वी आपण एक विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. 40+ पुणे क्रिकेट संस्था आयोजित प्रत्येक दरवर्षी आपण पाहिलं तर दिवाळीला क्रिकेटच्या स्पर्धांचं अतिशय भव्य दिव्य आयोजन करणारे आयोजक आणि त्याचबरोबर 40+ पुणेचे जनक आदरणीय राहुल भैया साठे यांचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्ताने ठिकाणी संपन्न करतोय. राहुल भैयांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करावा. राहुल भैयांचा सन्मान करण्यासाठी आदरणीय सचिन दादा खांदवे आणि त्याचबरोबर आदरणीय भरतदादा टिंगरे, आशिषदादा मारणे, यशवंतभाऊ पाचंगे या सगळ्या मान्यवरांना विनंती केल्या तर आपण राहुल भैया साठे यांना एक विशेष सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सन्मानित करावं. किरण दरगुडे आपण पाहिले तर इथे गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होते. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 5वं षटक तो मात्र गोलंदाजी करेल. सचिनभाऊ राठोड, सचिनदादा खांदवे, यशवंतभाऊ पाचंगे, ऋषी चोरीसर, चंद्रशेखरदादा मोरे, आशिषदादा मारणे, भरतदादा टिंगरे या सगळ्याच मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण विशेष सन्मान करतोय. सेल नो बॉल तिथे आपण पाहिलं तर पंच मैदान ती कळवत आहेत. टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. 3ऱ्या पंचांकडे मागणी केलेला आहे. 3rd अंपायरकडे आपण पाहिलं तर निर्णय सोपवलाय. शुभम गाडेसर 3रे अंपायर इथे काय निर्णय कळवत आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. राहुल भैया साठे यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न केलेला आहे. या स्पर्धेच्या सगळ्या आयोजकांच्या उपस्थितीमध्ये यशवंतभाऊ पाचंगे यांच्या शुभ हस्ते आपण राहुल भैया साठे यांचा विशेष सन्मान तो देखील इथे संपन्न केलेला आहे. टेक्नॉलॉजीच्या आधारे 3ऱ्या पंचांनी निर्णय कळवलाय. नो बॉल तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. टीव्ही अंपायरने इथे आपण पाहिलं तर चेक करून निर्णय पाठवलेला आहे. नो बॉल आणि तिथे आपण पाहिलं तर नो प्लस एक सिंगल अतिरिक्त 2 धावा. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल आणि पुढील चेंडू मैदानावरती फ्री बॉल तो देखील आपण इथे मैदानावरती पाहणार आहोत.
49 धावफलक आहेत. फ्री हिट ऑन आहे. फ्री हिट चेंडू तो देखील आपल्याला मैदानी पाहायला मिळेल. गोलंदाजी देखील आपण पाहिलं तर किरण दरगुडेकडनं मैदान टिकेला जाते. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 5वं षटक तो मैदान हाताळतोय. सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय. सेमीफायनलचा धगधगता थरार तो इथे मैदान पाहायला मिळतोय. उघडा डोळे बघा नीट. पुढील चेंडू मैदानात फ्री हिट. गोलंदाज किरण दरगुडे तर समोर बॅटर सिक्सर किंग अनुराग मोहिते तो मात्र समोर आहे. इन ॲक्शन किरण टू अनुराग. गोलंदाज टू फलंदाज. यावेळीचा चेंडू होता आणि तिथे आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न चांगल्या प्रकारे राहिलाय. बॅटवरती चेंडू मिडल होताना पाहायला मिळत नाही. अतिरिक्त अवांतर बाईच्या रूपाने एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल आणि संघाचं अर्धशतक इथे आपण पाहिलं तर पूर्ण होते. 50 ऑफ श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली संघ 50 धावा इथे धावफलक बनवतोय. जोरदार टाळ्यांचा गजर केला तो धावफलक धावा 50 धावा. यावेळीचा चेंडू होता. समोर आपण पाहिलं तर फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप लॉंगॉन मध्ये आपण पाहिलं तर चेंडू अडवला गेलाय. तोपर्यंत एक सिंगल मैदान येते. एकेरी दुहेरी धावांनी आपण पाहिलं तर स्कोर कार्ड होती आकडे आपल्याला बदलताना पाहायला मिळतात आणि धावफलक धावा देखील आपण पाहिलं तर बनवले गेलात. 51 धावा त्या मात्र धावफलक आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. 5व्या क्रमांकाचे षटक इथे आपण पाहतो मैदान ती सुरू आहे. यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिले तर खेळलाय. डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. अनुराग मोहितेने फटका केला. रनआउटची संधी परंतु किरणच्या हातातून चेंडू सटकलाय आणि तोपर्यंत एक सिंगल मैदान ती पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 52 रन 52 धावा त्या मात्र धावफलक होत्या आहेत. षटक क्रमांक 5 सुरू आहे. 6 षटकांचा आणि 6 ओव्हरचा सामना तो आपण पाहतो मैदान होती. सेमीफायनलची मॅच आहे. सेमीफायनलची लढत आपण पाहतोय. यावेळीचा चेंडू होता. फटका तर खेळला हवेत. चेंडू किती दूर जाईल आणि किती उंची घेईल ते देखील आपण पाहणार आहोत. सेल टिपलाय डीप मिड विकेटला. विकेट होईल पतन. फलंदाज इथे आपल्याला बाद होताना पाहायला मिळतोय. अमित तांबे इथे मात्र बाद. थँक्यू. 52 धावा देखील आपण पाहिले तर धावफलक बनवलं गेला. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर इथे आपण पाहतो मैदान ते सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण पाहिले तर इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळते. न्यू बॅटर नवीन फलंदाज आपण पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. रोहित खरात तो मात्र बॅटिंगसाठी मैदानात आलाय. इन ॲक्शन आहे. प्रचंड लयमध्ये आहे. प्रचंड टचमध्ये आहे. मॅन इन फॉर्म आहे. मागील मॅचमध्ये आपण पाहिले तर तो हिरो ठरलेला आहे आणि त्याला आपण मॅन ऑफ द मॅच सामनावीर प्लेअर ऑफ द मॅच या किताबाने सन्मानित केले. तो बॅटर रोहित खरात इथे आपल्या समोर आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय किरण दरगुडे तो मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाजी करतोय. DK पॅन्थर वाघोली टीम कडनं तर बॅटिंगसाठी रोहित खरात. नॉन स्ट्राईकला अनुराग मोहिते संघाचा संघनायक संघाचा नेता तो मात्र बॅटिंगसाठी आहे. क्रिकेटचे रसिक प्रेक्षक देखील आनंद घेत आहेत AB ट्रॉफीचा. फुल टॉस चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. हिरव्यागार ग्रासवरती चेंडू आपण पाहिलं तर अडवला जातोय आणि तोपर्यंत धावा त्या देखील मात्र पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा येतात. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलक बनवलं गेला. 54 धावा 54 रन 54 धावा त्या मात्र धावफलक आहेत. शेवटचा चेंडू आपण पाहतोय 5व्या षटकातील किरण दरगुडे इथे आपल्याला स्पेल पूर्ण करताना पाहायला मिळेल. 5वं षटक तो हाताळतोय. 6 ओव्हरची मॅच आहे. 4 गोलंदाजांचा वापर करायचा आहे. 2 गोलंदाजांना प्रत्येकी 2-2 षटका तर प्रत्येकी 2 गोलंदाजांना 1-1 षटक टाकता येईल. फुल टॉस चेंडू होता आणि तो देखील मात्र हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये टिपेल जाईल. कॉटन बॉल रोहित खरात
बॅक टू द पविलियन. बिग विकेट गॉन. फलंदाज बाद. विकेट आपण पाहिले तर येताना पाहायला मिळते. फलंदाज देखील आपण पाहिले तर इथे आपल्याला बाद होताना पाहायला मिळते. एक चांगल्या प्रकारची कामगिरी या मॅच मध्ये आपण पाहिले तर मैदानाची गोलंदाज किरण दरगुडेकडनं आपण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त खेळ आतापर्यंत मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. एक रंगतदार रोमांचक सामना तो देखील आपण इथे मैदानात पाहतोय. सेमीफायनलची लढत आहे. सेमीफायनलचा दगदगता थरार तो देखील आपल्याला इथे मैदानात पाहायला मिळतोय. कोणता संघ इथे आपण पाहिलं तर विजेता ठरेल आणि कोणता संघ मेगा फायनल ग्रँड फिनाले मातोश्री 11 अर्थात एंगर्स क्रिकेट क्लब बारामती या संघाच्या विरोधात खेळेल ते देखील आपण पाहणार आहोत. दोन्ही संघांचे प्रयत्न सुरू आहेत. शर्तीचे प्रयत्न करावा लागतील. शक्य तेवढे प्रयत्न केल्यावरती अशक्य असं काहीच राहत नाही आणि ते प्रयत्न इथे दोनही टीमला ते मात्र मैदानात दाखवावं लागतील. नरसिंग पालमपल्ले आपण पाहिले तर बॅटिंगसाठी येतात तर गोलंदाजीसाठी विकास जाधव तो पुन्हा एकदा आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळतोय. सामना देखील आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज यावेळीचा चेंडू होता. फटका तर खेळलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. दोघा तिसरा. आता सगळं विसरा. एक टप्पा घेत चेंडू मात्र जाईल सीमा पार. 4 रन. चौकार. 4 धावा देखील आपण पाहिले तर इथे येत आहेत. 4 धावांच्या मदतीने आपण पाहिले तर स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपल कोती बनवले जात आहेत. 58 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आहेत. जबरदस्त बॅटिंग आपण पाहिले तर इथे मैदानात पाहायला मिळते. एक चांगली लढत देखील आपण इथे मैदानात पाहतोय. 58 रन 58 धावा त्या मात्र स्कोर कार्ड ती बनवले गेलात. अनुराग मोहितीच्या बॅटमधून एक सुंदर चौकार मैदानात आलाय. विकास जाधवला आपण पाहतोय. डीके पॅन्थर वाघोलीकडनं गोलंदाजी करतोय एबी ट्रॉफी मध्ये. यावेळीचा चेंडूता बॅटची कडा घेत चेंडू मात्र गेलाय डीप थर्डमॅनला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवतोय तोपर्यंत 2 धावा इथे आपल्याला पळून पूर्ण केल्या जाताना पाहायला मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली धावपल कोती बनवल्या गेलात. 60 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आहेत. साठ धावा देखील आपण पाहिले तर धावपल कोती बनवल्यात. विकास पुन्हा एकदा यावेळीचा चेंडूता कव्हर पॉइंटला खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि तिथे चुका होत आहेत. चुकांचा मोबदला 4 धावांच्या मदतीनं एबी ट्रॉफी मध्ये येतोय. सेमीफायनलचा खणखणीत चौकार. पहिल्या 3 चेंडूवरती आपण पाहिले तर विकासनं आतापर्यंत खर्च केला 10 धावा. अनेक महागडे षटक आपण पाहिले तर इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. स्लॉगर डेथ ओव्हरमध्ये आपण विकास जाधवला पाहतोय वाघोली टीम कडनं. यावेळीचा चेंडूचा फटका चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू अडवला गेलाय आणि तिथे धावा देखील आपण पाहिले तर येत आहेत. चेंडू मात्र चाल सीमा पार. 4 रन. चौकार. 4 धावा. राहुल भैया साठे आपण पाहिले तर आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित राहिले. भैयांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. 40 प्लसचे चनक आणि 40 प्लस पुणे क्रिकेट संस्थेच्या माध्यमातून एक ग्राउंड एक संघ त्याबरोबर 40 प्लसच्या खेळाडूंना प्रचंड मोठी संधी आपण पाहिलं तर भैयांच्या माध्यमातून सातत्यानं आपण दिवाळीमध्ये पाहत असतो. या स्पर्धेच्या आग्रहाच्या निमंत्रणाचा मान स्वीकारून राहुल भैया साठे आवर्जून उपस्थित राहिले. त्याबद्दल एबी ट्रॉफीमध्ये टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन पुणे जिल्हा यांच्या वतीनं आम्ही आपलं मनपूर्वक मनापासून आभारी आहोत.
शेवटचे षटक आपण पाहिले तर सुरू आहे स्लॉगवर डेतवर आपण पाहतोय 68 धावा धावपल कोती बनवलं गेलात. विकास इथे आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्क होती 6व्या क्रमांकाचे षटक आपल्याला हाताळताना पाहायला मिळतोय. श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली संघ आपण पाहिलं तर प्रथमतः बॅटिंग करतोय 68 धावा त्या मात्र धावपल कोती बनवलं गेलात आणि शेवटचे काही चेंडू पहिलं इनिंग पहिल्या डावातील इथे मात्र बाकी आहेत. शेवटचे 2 चेंडू देखील आपण पाहिले तर इथे मात्र बाकी आहेत. 68 धावा धावपल कोते आहेत. स्लॉगवर डेथवर देखील आपल्याला इथे मैदानी पाहायला मिळते. विकासने देखील एक चांगलं कमबॅक करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केलेला आहे. विशेषतः विकेटच्या पहिल्या षटकात फक्त 2 धावा खर्च करत शेरू लोहार सारखा प्रचंड ताकदवान बॅटर त्याने इथे मात्र बाद केलाय. परंतु स्लॉगवर डेथवर मध्ये आपण पाहिलं तर विकेटचं षटक थोडंसं मागणी ठरते. 4 चेंडू टाकलेत आणि आतापर्यंत खर्च केला तब्बल 14 धावा. 3 चौकार आलेत, एक दुहेरी देखील आपण पाहिली आणि 4 चेंडूवरती आतापर्यंत विकासनं खर्च केलात 14 धावा. शेवटचे उर्वरित 2 चेंडू देखील आपण पाहतो मैदानावरती आहेत. क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. ऑन साईडला आपण पाहिलं तर अनुराग मोहितेसाठी क्षेत्ररक्षण सजवलं गेले. मिड विकेट आहे, डीप मिड विकेट आहे, डीप लॉंग ऑन आहे, डीप कव्हर देखील आपण पाहतोय तर डीप लॉंग ऑफ देखील मैदानावरती पाहायला मिळतोय. यावेळीचा चेंडू ता बॅटच्या आतील काढा चेंडू मात्र खेळलाय. एक धाव पळून पुन्हा दुसरीचा प्रयत्न वेगाने फेकी विकेट कीपर एंडला आणि तिथे आपण पाहिलं तर बॅटर अनुराग मोहिते रन आउट धाव बाद. थँक्यू. विकेट आपण पाहिलं तर इथं पाहायला मिळते. फलंदाज देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला बाद होताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक देखील शेवटचा आपण पाहतोय. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग पहिल्या डावातील शेवटचा चेंडू विकास जाधव तो इथे मात्र करेल आणि धावपल कोते धावा 69 धावा त्या मात्र धावपल कोते आहेत. 69 रन आपण पाहिलं तर स्कोर कार्ड होते आहेत. 69 धावा देखील आपण पाहिलं तर धावपल कोती इथे मात्र बनवलं गेलात. षटक क्रमांक शेवटचा आपण पाहिलं तर सुरू आहे आणि शेवटचा एक चेंडू तो मात्र मैदानावरती बाकी आहे. 69 धावा तर मात्र धावपल कोते आहेत. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूवरती येईल, चेंडू अडवलाय, फेकी करेल तोपर्यंत एक धाव पळून पूर्ण आणि दुसऱ्याही धावेचा प्रयत्न इथे आपण पाहिलं तर सुरू होताना पाहायला मिळत नाही. धावपल कोते आणि स्कोर कार्डवरती आपण पाहिलं तर बनवलं गेलात 71 धावा 71 बनवलं गेलात आणि विजयासाठी आपण पाहिलं तर टार्गेट ठेवले 72 धावा त्या मात्र विजयासाठी बनवायच्यात. प्रथमतः बॅटिंग करत असताना डीके पॅन्थर वाघोली संघाच्या विरोधात श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोलीनं बनवल्यात 71 धावा 71 रन आणि इथे आपण पाहिलं तर टार्गेट ठेवले 36 चेंडू 72 धावा त्या मात्र विजयासाठी बनवायच्यात. प्रति षटकामागे आपण पाहिलं तर 12 धावा डीके पॅन्थर वाघोली संघाला मात्र विजयासाठी बनवायच्यात. सुरुवात कशा प्रकारे अवलंबून असेल त्यावरती विजयाचा शेवट देखील इथे मात्र अवलंबून राहणार आहे. त्यामुळे सुरुवात डीके पॅन्थरकडनं कशा प्रकारे होईल ना ते देखील आपण इथे मैदानावरती पाहणार आहोत. डीके पॅन्थर वाघोली संघ आपण पाहिलं तर एका लाईनीत एका ओळीत मैदानाच्या बाहेर येतोय. तर खेळाडू कक्षातून डगआउटमधून आपण पाहिलं तर श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली संघ एका लाईनीत एका ओळीमध्ये मैदानावरती आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतोय. 71 बनवलात आणि 72 धावांचे टार्गेट आपण पाहिलं तर सेट केले. 36 चेंडू विजयासाठी बनवायच्या 72 धावा. 72 रन टू विन 36 बॉल 36 चेंडू आणि 72 धावा सेमीफायनलची मॅच जिंकण्यासाठी इथे बनवायच्या डीके पॅन्थर वाघोलीला. तर एका बाजूला त्या धावा रोखायच्यात श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली संघाला. 36 चेंडू 72 धावा. एक इनिंग आपण पाहिलं तर संपली गेली. एक डाव देखील आपण पाहिलं तर संपला. यानंतर आपण मेगा फायनल आपण पाहणार आहोत. यानंतर आपल्याला
ग्रँड फिनाले अंतिम सामना देखील मैदानात पाहायला मिळणार आहे. 36 चेंडू आणि 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावा बनवल्या जातील की रोखल्या जातील हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आपण जाऊयात पुणेरीचा एक गोड सुमधुर आवाज. यानंतर पुन्हा एकदा आपण ऐकूयात समालोचन कक्षातून आदरणीय शैलेश निवंगुणे सरांना. धन्यवाद. मॅचला इथे सुरुवात होईल. 36 चेंडू आणि 72 धावांची गरज आहे. जितके चेंडू आहेत त्याच्या दुप्पट धावा इथे बनवायच्या आहेत. सुपर 6च्या तिसऱ्या मॅच मध्ये मातोश या ठिकाणी श्रीतेज 11 या संघाने 72 धावा बनवलेल्या आहेत. तर दुसऱ्या मॅच मध्ये वाघोली संघाने देखील चांगल्या पद्धतीने इथे त्या धावेंचा पाठलाग देखील केलेला आहे. प्रामुख्याने आघाडीचे बॅटर बाद झाल्यानंतर केलेली विस्फोटक अशी फलंदाजी, कॅप्टन इनिंग हे देखील विसरता येणार नाही. आघाडीचे दोन्ही बॅटर, चला मैदानाचा ताबा घ्या. अजून यानंतर एक मेगा फायनल शिल्लक आहे. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये येत आहेत. आघाडीचे दोन्ही बॅटर इथे मैदानामध्ये आपण पाहतोय. अजिंक्य गोळे आणि त्याचबरोबर राहुल सातव या दोन बॅटरवरती पॉवर प्लेची षटकं खेळण्याची जबाबदारी आहे. या संघातील प्रमुख बॅटर म्हणून देखील या दोन्ही बॅटरकडे पाहिलं जातं. तर गोलंदाजी मार्कवरती निहाल तुसामत इथे गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिलं षटक मैदानामध्ये येईल. निहाल तुसामत इथे गोलंदाजी मार्कवरती आहे. लेदर बॉल क्रिकेटचा देखील फार मोठा अनुभव आहे. MPL सारखी स्पर्धा, महाराष्ट्र प्रीमियर लीग ही स्पर्धा देखील या गोलंदाजाने गाजवलेली आहे. आणि असा अनुभवी गोलंदाज इथे मैदानामध्ये सज्ज होतोय. तर तितकेच दमदार बॅटर देखील मैदानामध्ये आहेत. 72 धावा करायच्या आहेत. पॉवर प्लेची षटकं फार महत्वाची आहेत. षटक क्रमांक पहिल्याला सुरुवात होईल. 36 चेंडू 72 धावेची गरज. स्ट्राईकला आपण पाहतोय राहुल सातव, तर नॉन स्ट्राईकला ते अजिंक्य गोळे. इन फॉर्म बॅटर आहेत. तर गोलंदाज देखील तितकाच वेगवान. दुसऱ्या डावाला इथे होते सुरुवात. पहिला चेंडू मिडॉनच्या दिशेने खेळलाय. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु प्रॉपर टायमिंग झालं नाही. म्हणावा तसा चेंडू बॅटवरती आला नाही आणि त्याचमुळे इथे चेंडू जातोय तो निर्धाव. एक एक धाव, एक एक चेंडू महत्वाचा आहे. मेगा फायनल मध्ये जायचं असेल तर दोन्ही संघांना. इथे देखील चेंडू आपण पाहतोय उजयश्रीच्या लगत या ठिकाणी मार्गस्थ होतोय. पंचांनी कळवलंय बॅटर इथे शफल होतो आणि त्याच कारणामुळे इथे वाईड बॉल, अवांतर धाव इथे मिळत नाहीये. चेंडू निर्धाव आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. गोलंदाजाकडे ती खासियत आहे. पुढचा चेंडू
पुन्हा एकदा इथे बॅटची एज जेमतेम यष्टीरक्षकाच्या अगदी जवळून चेंडू इथे मार्गस्थ झालाय. झेल होऊ शकत नाही, परंतु एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्येचा शुभारंभ होतोय. धावसंख्येची सुरुवात होतीये. धावसंख्येचा श्री गणेशा इथे केला जातोय. 72 धावेंच्या पाठलागाला इथे सुरुवात झाली आहे. पहिल्या 3 चेंडूवरती एक धाव. निहाल तुसामट काय गोलंदाजी इथे करतोय. पॉवर प्लेचं षटक आहे. दोन्ही बॅटर देखील तितकेच ताकदवान आहेत. त्यांना थांबवायचं काम, त्यांना रोखण्याचं काम केलं जात आहे. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल इथे आपण पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप मिड विकेट. 2 खेळाडू हे 30 सर्कलच्या बाहेर आहेत. मिड ऑफ, मिड ऑन, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, पॉइंट, गली, त्याचबरोबर शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट लॉंग लेग. क्षेत्ररक्षकांची जमवाजमव आहे. पुढचा चेंडू अजिंक्य गोळेसाठी. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. स्वतः यष्टीरक्षक टिपेल झेल. अजिंक्य गोळे यांचा संपलाय खेळ. पहिला बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. अजिंक्य गोळे यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. विजय पाबळे या देखील बॅटरकडे ती क्षमता आहे. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. एका बाजूला आपण पाहतोय आकर्षक अशा जर्सी विशाल कांबळे यांच्या माध्यमातून या स्पर्धेदरम्यान जे बक्षीस पात्र फेरीमध्ये 3 संघ दाखल झाले त्या संघांसाठी इथे 3 कलरचे आकर्षक असे टी शर्ट प्रत्येक संघातील खेळाडूला, या 3 संघातील खेळाडूंना या ठिकाणी प्रदान करण्यात आले. चार चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. 4 चेंडूंमध्ये अवघी 1 धाव आणि 1 बॅटर देखील बाद केलाय. काय गोलंदाजी इथे निहाल यांची पाहायला मिळते. अनुभव इथे किती महत्वाचा आहे. पुढचा चेंडू विजय पाबळे यांच्यासाठी. या बॅटरकडे देखील क्षमता आहे. इथे देखील उजव्या एसटीच्या लगतचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर काहीसा हलकासा इथे कट होतोय, काटा बदलतोय. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. 5 चेंडूमध्ये फक्त 1च धाव. फार कंजूस गोलंदाज आहे. कंजूसेने धावा खर्च करतोय. 1च धाव, 1 बॅटर बाद. पुन्हा एकदा पदलातिथ्य केलं. इथे देखील चेंडू डॉट आहे. फक्त 1च धाव. 6 चेंडूंमध्ये पॉवर प्ले मध्ये फक्त 1च धाव. म्हणजे काय गोलंदाजी इथे केली आहे. बहारदार, असरदार, एबी ट्रॉफी मध्ये केलेली कमालीची गोलंदाजी. पॉवर प्ले मध्ये फक्त 1च धाव. या स्पर्धेचा जर विचार केला ना तर या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघातील खेळाडूंनी केलेली कामगिरी. एका बाजूने आपण पाहतोय श्रीतेज संघातून पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत अफलातून अशी गोलंदाजी निहाल तुसामत यांची आपण पाहिली. त्याचबरोबर बॅटिंग करणारी जी टीम आहे डीके पॅन्थर्स वाघोली, या संघाकडून देखील विस्फोटक अशी बॅटिंग देखील आपण पाहिली आहे. प्रत्येक खेळाडूने ही स्पर्धा गाजवली आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर या स्पर्धेची चर्चा त्याचसाठी केली जाते. संपूर्ण जिल्हा एकत्रित आणून हे जे भव्य दिव्य नियोजन आयोजन एबी ट्रॉफी मध्ये आपण संपन्न करतोय. संपूर्ण आयोजन कमिटी, विशेष करून त्यांचे आभार आहेत. स्पर्धेचं नियोजन आयोजन, देखील स्पर्धा, चांगलं मैदान, सुसज्ज मैदान, सनलाइट, फ्लड लाईट, अगदी प्रत्येक गोष्टीमध्ये बारकाईने केलेलं काम आणि त्याचा रिझल्ट देखील योग्य अशी स्पर्धा इथे संपन्न होते. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय अमित तांबे. वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी येत आहेत. पहिला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्वतःवरती नाराज आहे. चेंडू ऑन साइडला गेलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल मिळेल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 2 धावा. गोलंदाजी मार्कवरती अमित तांबे. पहिल्या चेंडूवरती 1 धाव इथे खर्च केली जाते. राहुल सातव यांच्या बॅटमधून ती येते एकेरी धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 2 धावा.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा जागा बनवली परंतु अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू म्हणावा तसा फटका खेळता आला नाही. हलक्या हाताने चेंडू डीप काऊ कॉर्नर मध्ये ढकलून दिलाय. त्या दरम्यान मिळते ती सिंगल. एकेरी धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होतीये 3.5. 1 2 3 3 धावा. तीन धावा इथे आतापर्यंत झाल्यात. पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल. पुढचा चेंडू इथे मात्र दिशा भरकटली जाते. पंचांनी गोलंदाजाला दंडित केलाय. उजव्या यष्टीच्या फार बाहेर हाताळलेला चेंडू त्यावरती मिळते ती अवांतर स्वरूपाची एकेरी धाव. धावसंख्येत वाढ करून देते. धावसंख्या होते ती 4 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरा आहे. 4 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल्लर लाईनचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला. डायरेक्ट हिट. इथे जर का डायरेक्ट हिट झाली असती तर फलंदाज कुठेतरी अडचणीत आला असता. म्हणजे कित्येक वेळेस आपण पाहिलंय डायरेक्ट हिट झाल्यानंतर फलंदाज काहीसा अडचणीत येतो. इथे देखील फॉलो थ्रू मध्ये इतक्या चपळाईने चेंडू अडवून लगेच फेकी करणे. मी प्रामुख्याने याच गोष्टीची तुम्हाला माहिती कित्येक वेळेस दिलेली आहे. सर्वात फिट आणि फाईन या संघाचा हार्दिक पांड्या म्हणून याची एक ओळख आहे. पुन्हा एकदा शफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू शरीराचा वेध. इथे चेंडू डॉट निर्धाव. खेळपट्टी तीच आहे. त्याच खेळपट्टीवरती पहिला डाव संपन्न झाला परंतु दुसऱ्या डावामध्ये कुठेतरी असं वाटतं की खेळपट्टी बदलली की काय. कारण बॅटवरती चेंडू येत नाहीये म्हणावा तसा. राहुल सातवला इथे रोखण्यात यश मिळत आहे. त्याचबरोबर विजय पाबळे यांना देखील रोखण्यात यश मिळत आहे गोलंदाजांना. इथे पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. रवी त्या ठिकाणी चेंडू अडवेल. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. सिंगल मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या जर आपण पाहिली तर 6 धावा झाल्यात. अजूनही दुहेरी अंकामध्ये प्रवेश नाहीये कारण जी गोलंदाजी इथे सुरू आहे मैदानामध्ये सर्वात तिखट मार आहे. ज्याप्रमाणे कोल्हापूरची तिखट मिरची त्यापेक्षा देखील अधिक तिखट इथे गोलंदाजीचा मार आहे. अमित तांबे, निहाल तुसामत. इथे सरळ हाताने धावा येत नाहीत. उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. जोरदार अपील परंतु दोन्ही पंच तटस्थ आहेत. पंचांवरती इथे दबाव टाकण्याचं काम. जोरदार अपील तर केली. काही अंशी अनुराग मोहिते इथे अपील करतायत परंतु गोलंदाजाचा अपील कुठेतरी कमी पडलंय आणि त्याचमुळे इथे आपण पाहतोय पंचांना निर्णय देणं काहीसं सोपं देखील आहे. 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये एका गड्याच्या मोबदल्यात 6 धावा. या षटकामध्ये देखील फक्त 5 धावा अमित तांबे यांनी पॉवर प्ले मध्ये खर्च केल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती निहाल, ज्याने प्रतिस्पर्धी संघाचे हाल केलेत बेहाल तो निहाल इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. यानंतर देखील एक मोठी मॅच चालू सामन्यातील विजेता संघ त्यांच्या विरोधात यंगर्स बारामती या 2 संघांमध्ये मॅच संपन्न होताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 ची सुरुवात. पहिला चेंडू इथे स्विच हिटचा प्रयत्न परंतु चेंडू उजव्या यष्टीच्या फार बाहेर आहे. पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. अमर साठे सर तिथे कळवतायत. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 7. पुन्हा एकदा स्विच हिट परंतु या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु अतिरिक्त बाउन्स इथे आउटफील्ड मध्ये पाहायला मिळाला. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 10 धावा. इथे एखादा मोठा फटका मॅच सुरू म्हणजे आपण म्हणतो ना की धावा येण्याला सुरुवात झाली. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा विकेट वरती चेंडू हिट केला. परफेक्ट. त्याचबरोबर गती काहीशी कमी केली. चेंजअप पेस. चेंडूला उसळी दिली. बॅटरने फक्त बॅट फिरवायचं काम केलं. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न अयशस्वी प्रयत्न.
चेंडू इथे निर्धाव आहे, डॉट बॉल आहे. काय गोलंदाजी इथे सुरू आहे. अजूनही 62 धावा करायच्या आहेत. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. काय गोलंदाजी आहे. उत्तर द्यावं लागेल बॅटने. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव आहे. फक्त आणि फक्त निर्धाव चेंडूंची माळ, डॉट बॉलची माळ इथे आपण पाहतोय बॅटरच्या गळ्याभोवती इथे फिरवली जाते. किती झाले. पुन्हा एकदा चेंडू डॉट. ते धावसंख्या जर आपण पाहिली तर 11 धावा आहेत, कारण 2 षटकानंतर 6 धावा होत्या. या षटकामध्ये 5 धावा आल्यात, एक अवांतर आणि त्याचबरोबर एक चौकार, अशा 11 धावा आल्यात. तिसरं षटक सुरू आहे. इथे पुन्हा एकदा डॉट बॉल. फक्त आणि फक्त 5 धावा. बॅटने 4 आणि अवांतर 1. 2 षटकांमध्ये निहाल तुसामत यांनी खर्च केल्यात फक्त आणि फक्त 6 धावा आणि एक बॅटर त्यांनी बाद केलाय. विकेट घेणं महत्वाचं नाहीये. ज्यावेळेस तुम्ही लिमिटेड ओव्हर्सच्या मॅचेस खेळता त्यावेळेस जितके निर्धाव चेंडू हाताळाल, धावा जितक्या रोखाल त्या फार महत्वाच्या आहेत. 11 धावा झाल्यात 3 षटकांच्या समाप्तीनंतर. अजूनही आपण पाहिलं तर 18 चेंडू शिल्लक आहेत आणि त्या 18 चेंडूंमध्ये अजूनही 61 धावींची गरज आहे. 18 चेंडू 61 धावा. अजून एक विक्रम नोंदवला जाईल का. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला यश प्राप्त होणार नाही. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा अमित तांबे वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी चौथं षटक हाताळण्यासाठी येत आहेत. शाईकला ते राहुल सातव. 18 चेंडू आणि 61 धावींची गरज. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा आहे, खोदून तर काढलाय परंतु एकच धाव मिळेल. चौकार षटकार इथे कुठेतरी थांबवले जात आहेत. अप्रतिम अशी गोलंदाजी अमित तांबे यांची पाहायला मिळते. 12 धावा झाल्यात. अजूनही 60 करायच्या आहेत. 17 चेंडूंमध्ये 60 धावींची गरज. इथे काहीतरी वेगळं करावं लागेल. जिंकायचं आहे तर प्रयत्न करावेच लागतील. पुढचा चेंडू इथे ब्लॉक हॉल पद्धतीने खोचलेला चेंडू. यॉर्कर, टो क्रशिंग यॉर्कर, पायाचा वेध आणि पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. काय गोलंदाजी केली आहे अमित तांबे यांनी. एक परफेक्ट ऑलराऊंडर प्रमाणे बॅटिंग देखील विस्फोटक, गोलंदाजी देखील तितकीच धारदार. पुन्हा एकदा अगदी बॅटच्या रडारमध्ये चेंडू आलाय. समोरच्या दिशेने चेंडू खेळला जाईल. त्या दरम्यान मिळते ती सिंगल. एकेरी धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होती ती 13 धावा. या दोनच खेळाडूंची चर्चा प्रामुख्याने केली जाते, कारण गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं तर अमित तांबे आणि चेंडू अडवणारे निहाल तुसामत, दोघाच खेळाडूंची नावाची चर्चा प्रामुख्याने केली जाते. पुढचा चेंडू राहुल यांच्यासाठी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकापासून काही अंशी चेंडू दूर राहिला. एकच धाव त्या दरम्यान प्राप्त केली जाईल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 14 धावा. 14 रन्स ऑन अ बोर्ड. 14 धावा झाल्यात. पुढचा चेंडू आम्ही त्यांचा सामना करेल ते विजय. इथे मात्र मोठा प्रहार आहे. फार वेळानंतर हा प्रहार करण्याचा प्रयत्न केला परंतु प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. निहाल तुसामत चेंडू खाली येत आहेत आणि दुसऱ्या विकेटचं होत आहे पतन. विजय पावळे बॅक टू द पॅव्हिलियन. पाबळे ना. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. मॅच विनर, मॅच फिनिशर आणि मागच्या मॅचचा हिरो, ज्याने सुपर 6 मध्ये सुपर डुपर कामगिरी केली.
नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. कुणाल घोलप कॅप्टन. इथे क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. अजूनही 58 धावींची गरज आहे आणि दोन्ही बॅटर असे मैदानामध्ये आहेत की चौकार षटकार सातत्याने खेळू शकतात. आल्या आल्या पहिला चेंडू बॅट मधून भिरकावलाय. सीमारेषा पार येतोय षटकार 6 धावेंसाठी. धन्यवाद डीजे. मागची मॅच जिथे संपवली ना तिथूनच सुरुवात केली आहे. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 52 धावेंची गरज. थोडस प्रॅक्टिस करत असताना चेंडू आतमध्ये जाणार नाही याची काळजी घ्या. बारामती संघ शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 52 धावेंची गरज. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय सुधीर साबळे. वैयक्तिक पहिलं संघासाठी 5वं षटक घेऊन येत आहेत. 12 मध्ये 52 होऊ शकतात. 12 चेंडूंमध्ये 52 धावा या मैदानामध्ये होऊ शकतात. प्रयत्न तेवढेच मोठे करावे लागतील. सुधीर साबळे इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. फार चांगला गोलंदाजीचा अटॅक श्रीतेज 11 या संघाचा आपण पाहिलाय. पहिला चेंडू इथे डॉट निर्धाव. कधी कधी सफल होऊन खेळणं देखील महागात पडू शकतं. पहिला चेंडू इथे डॉट जातोय निर्धाव आहे. पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाने आपला क्लास त्या ठिकाणी दाखवलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा काटा बदलतोय आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. 11 चेंडू आणि 52 धावेंची गरज. 11-52. डीके पॅन्थर्स वाघोली या संघाला एका मोठ्या फटक्याची गरज आहे. इथे देखील म्हणावं तसं प्रॉपर टायमिंग होत नाहीये. चेंडू सरळ डीप मिड विकेट. त्या दरम्यान मिळते ती सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 21 धावा. 21 धावा झाल्यात. 10 चेंडू आणि 51 धावेंची गरज. 10 बॉल 51. 10 चेंडू आणि 51 धावेंची गरज. पुढचा चेंडू कुणाल यांच्यासाठी. पहिल्या चेंडूवरती षटकार खेळलाय. पुन्हा एकदा मोठा फटका परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात. सिंगल मिळेल. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 22 धावा. अजूनही तब्बल 50 धावेंची गरज आहे. बरोबर 9 चेंडूंमध्ये 50 धावा होऊ शकतात. कारण प्रत्येक चेंडूवरती षटकार येऊ शकतो आणि दोन्ही बॅटर मारू शकतात. परंतु इथे और फुलटॉस चेंडू देखील बॅट वरती कनेक्ट होत नाहीये. राहुल सातवच्या बॅट मधून इथे एकही म्हणावा तसा प्रॉमिसिंग शॉट इथे खेळता आला नाही आणि त्यामुळे संघ कुठेतरी बॅकफुट वरती ढकलला जातोय आणि त्यांना बॅकफुटला ढकलण्याचं काम इथे गोलंदाजांनी अगदी योग्य केलंय. बॅटच्या रेंज मध्ये चेंडू दिला जात नाहीये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बिगिट. आता मात्र लॉंग ऑनच्या डोक्यावरून राहुल सातव यांच्या बॅटमधून येतोय षटकार 6 धावेंसाठी. सहा धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 28 धावा. पुढचा चेंडू इथे देखील गती परिवर्तन आणि त्याचमुळे आपण पाहतो इथे बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू होते निर्धाव. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये 28 धावा. 2 बॅटर बाद आहेत. 28 धावा झाल्यात. शेवटचं अंतिम षटक
गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय सलमान शेख. अंतिम षटकाची जबाबदारी सलमान यांच्या खांद्यावरती सोपवली जाते. प्रामुख्याने मॅच संपल्यानंतर जे दोन्ही टीम फायनलिस्ट आहेत, एका संघाने व्यासपीठाच्या डाव्या बाजूला तर दुसऱ्या संघाने व्यासपीठाच्या उजव्या बाजूला लाईन अप करून घ्यायचंय. 6 चेंडूमध्ये 44 धावांची गरज होती. पहिला चेंडू इथे डॉट आहे. सलमान इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहे. प्रामुख्याने पॉवर प्लेची षटकं हाताळण्याची जबाबदारी या गोलंदाजाच्या खांद्यावरती आपल्याला पाहायला मिळाली आहे. परंतु आज चित्र बदललंय. आज अमित तांबे आणि निहाल तुसामत यांनी केलेली अफलातून गोलंदाजी म्हणजे सलमान यांना शेवटच्या षटकासाठी आमंत्रित केलं, परंतु इथे त्यांचं स्वागत इथे केलं जाईल. बॅटर इथे आपण पाहतोय बाद केला जाईल. मागच्या मॅचचा हिरो कुणाल कोलप या ठिकाणी बाद होत आहेत. चांगला झेल तिथे टिपला जातोय. बॅटर क्रमांक 3 तंबूच्या आश्रयाला. शेवटचे अजूनही 4 चेंडू शिल्लक. विजेते दोन्ही संघ मेगा फायनलिस्ट एबी ट्रॉफी 2024 पर्व दुसऱ्याचे फायनलिस्ट दोन्ही संघ. आपल्याला विनंती आहे एका लाईनीत एका ओळीमध्ये बरोबर व्यासपीठाच्या समोरच्या बाजूला डाव्या आणि उजव्या बाजूला दोन्ही संघ लाईन अप होतील. नवीन बॅटर मैदानामध्ये येतात साई राठोड. साई राठोड नवीन बॅटर. तर गोलंदाजी मार्क वरती सलमान. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत आणि मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर औपचारिकरित्या इथे मॅच अजूनही शिल्लक आहे. इथे अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 29 धावा. अजूनही 43 धावांची गरज. आशिष दादा मारणे आपल्याला विनंती आहे कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. एकतीस धावा आतापर्यंत झाल्यात. पुन्हा एकदा इथे आपण पाहतो चेंडू निर्धाव आहे. डॉट बॉल आहे आणि शेवटच्या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. श्रीतेज 11 मेगा फायनल मध्ये दाखल होताना आपल्याला जवळपास पाहायला मिळत आहेत आणि शेवट देखील इथे विकेट घेऊन मला वाटतं त्या ठिकाणी सेलिब्रेट केलं जाईल. या स्पर्धेमध्ये मेगा फायनलिस्ट श्रीतेज 11 आणि मातोश्री 11 यंगर्स बारामती या दोन संघांमधली लढत आपण मेगा फायनल मध्ये पाहणार आहोत. चला दोन्ही टीम ब्ल्यू आर्मी आणि पिंक आर्मी व्यासपीठाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला एक एक टीम लाईनअप करून घ्या. आपण लगेच मेगा फायनलला सुरुवात करणार आहोत. कुठल्याही प्रकारचा वेळ न खर्च करता सगळी टीम घेऊन या. आंदोलन